आयोजन करण्यात आलं होतं? मी ॲडव्होकेट महेंद्र भावसार गेल्या 35 वर्षापासून मी शैक्षणिक आणि धर्मदायुक्त या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतो। ही प्रॅक्टिस करत असताना माझ्या असं निदर्शनास आलं की शिक्षकांसाठी न्याय द्यायचा असेल तर काही कायद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक आहे, त्या कायद्यात त्रुटी आहे आणि त्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी विधान भवनामध्ये जाणं गरजेचं आहे। यासाठी मला असं वाटलं की मी आतापर्यंत जी काही माझी न्यायालयीन लढाई चालू होती शिक्षकांसाठी ती आता विधान भवनाकडे वळवावी, म्हणून मी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी माझी उमेदवारी जाहीर करीत आहे। आतापर्यंत आम्ही शिक्षकांचा जुनी पेन्शन योजना, TET घोटाळा प्रकरण, त्यानंतर आत्ता अशैक्षणिक शिक्षकांवर जी कामे लागली जातात या संदर्भात वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत। न्यायालयामार्फत आंदोलनामार्फत आम्ही शिक्षकांना न्याय मिळवून दिलेला आहे। आतापर्यंत सुमारे 500पेक्षा अधिक शिक्षकांना मी न्यायालयामार्फत न्याय मिळवून दिलेला आहे। ज्या शिक्षकांची आर्थिक परिस्थिती नसेल त्यांच्या मी विनामूल्य केसेस चालवलेले आहेत। तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांना मी आवाहन करतो की आपले प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय अभ्यासू आणि आपले प्रश्न मांडतील अशा पद्धतीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि मला या मतदारसंघात विजयी करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो। तुम्ही नेमके कुठले विकासाचे मुद्दे घेऊन या ठिकाणी जाणार आहेत, उमेदवारी करत आहेत? सर्वात महत्त्वाची कुठली कामं शिक्षकांची झाली नाही? आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे त्याच्यात TET घोटाळ्यामध्ये मी अगोदरच सांगितलं की TET घोटाळा प्रकरण ज्यावेळेस 8,000 शिक्षकांना अपात्र घोषित केलं होतं त्यावेळेस आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन घेऊन या सगळ्या 8,000 शिक्षकांवर स्टे घेतला आणि ते शिक्षक आता कार्यरत आहे। अशाच पद्धतीची जुनी पेन्शन योजनेचा एक प्रलंबित प्रश्न आहे, तो आम्ही आता न्यायालयामार्फत पूर्णपणे मार्गी लावणार आहोत। याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे शिक्षकांवर जे अशैक्षणिक कामं सोपवली जातात, इतर कामं जी सोपवली जातात तिच्याबाबत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्देश आलेले आहे, परंतु त्याचे पालन न करता शासन अजूनही त्यांच्यावर अशैक्षणिक कामं लादत आहेत। त्या संदर्भात आम्हाला पुढे लढा द्यायचा आहे। या सगळ्या मुद्द्यांवर मी वेळोवेळी लढा देणार आहे। निवडणुकीचे शिक्षकांचे BLOचे प्रश्न होते, BLOना मान देण्यासंदर्भात तुमच्याकडे पण तक्रारी आलेल्या आहेत। या संदर्भात तुम्ही सांगितले की अधिकाऱ्यांना कंट्रोल नोटीस जारी करणार आहे, तुमचं काय भूमिका राहणार? आता नोटीसमध्येच कळेल ना। कंटेम्प्ट ऑफ कोर्ट याच्यासाठी की सुप्रीम कोर्टाने त्यांना असं निर्देश दिलेले आहे की शिक्षकांना वर्किंग आवर्समध्ये आणि अध्यापनाच्या कामकाजामध्ये अशैक्षणिक कामं देऊ नये आणि हे त्यांना सुटीच्या दिवशी किंवा इतर दिवशीसुद्धा वर्किंग आवर्समध्ये सुद्धा आणि कामाच्या दिवशीसुद्धा कामं देतात आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाचा न्यायालयाचा अवमान करता आहे अशा प्रकारची नोटीस राहील आमची। तुम्ही म्हटलं की सर शिक्षकांना काही ठिकाणी गस्ती पथकावर पण नियुक्त करण्यात 8 केलेलं आहे। मग प्रश्न काय? आत्ता मला जस्ट 5 मिनिटापूर्वी आलेलं एका शिक्षकाने कळवलेलं आहे ही जळगावच्याच एका चेकपोस्ट नाक्यावर एका शिक्षकाला 16 तास ड्युटी दिली होती गाड्या चेक करण्याची। आत्ता मला 5 मिनिटापूर्वी एका शिक्षकाचा फोन होता, शिक्षकाचं नाव जाधव म्हणून कोणी शिक्षक आहे, पिंपराळ शाळेचे शिक्षक आहे, एवढंच मला कळलेलं आहे। सर BLO संदर्भात पण आपण आता असं मांडलं की त्यांना मानधन मिळालं नाही, नेमका काय विषय आहे? तेच आत्ता मी सांगितलं BLOंना तेच की जे कामं सोपवले वर्षभर त्यांनी कामं केले त्यांना सांगितल्याप्रमाणे मानधन मिळालेलं नाही। त्यांना केवळ 150 रुपये मानधन दिलं वर्षभराच्या कामाचं। त्यांच्यावर 2 स्वयंसेवक होते, त्यांचंही मानधन दिलं नाही। त्या 150 रुपयात त्यांना पण मानधन द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना वेळेवर जेवण खाऊन काहीच मिळालं नाही। त्या काहींनी उपाशी पोटी आणि काहींनी स्वखर्चाने कामं केलेली आहेत BLOंनी। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मी आता जे काय आंदोलन काय असेल ते पुढे त्या पद्धतीने करणार। त्याबद्दल सांगितलं आंदोलनाचे टप्पे आता वेगवेगळे असतील।